Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 28 based on standard 6 subject math chapter number 11 ratio proportion. So let's get started. प्रॅक्टिस सेट 28 मधील क्वेश्चन नंबर 1 and 2 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. आज आपण क्वेश्चन नंबर 3 to 6 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 3, रीमा हॅज 24 notebooks and 18 books. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स. रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत. तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. तर प्रथम आपण या वह्यांचे पुस्तकाशी असलेले गुणोत्तर काढणार आहोत. लिहून घेऊया आपण द रेशो ऑफ 24 notebooks to 18 books. 24 is to 18 is equal to 24 upon 18 is equal to, आता 24 आणि 18 या दोन्ही संख्या ज्या संख्येच्या पाड्यात येतील ती संख्या शोधायची आहे. तर 24 आणि 18 या दोन्ही संख्या 6च्या पाड्यात येतात, म्हणून आपण या दोघांनाही 6 ने भागणार आहोत. लक्षात ठेवायचं, वरती ज्या संख्येने आपण भाग लावू त्याच संख्येने खाली लावायचं आहे. 18 भागिले 6 बरोबर 6 4 द 24, 6 3 द 18. 4 upon 3 is equal to 4:3. तर रेशो आलेला आहे 4:3. So the answer is the required ratio is 4:3. तर अशा प्रकारे तुम्हाला रेशो काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 4, 30 cricketers and 20 खो-खो players are training on a field. What is the ratio of cricketers to the total number of players? तर मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू आणि खो-खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी असलेले गुणोत्तर काढायचे आहेत. प्रथम आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. तर क्रिकेटचे खेळाडू आहेत 30. नंबर ऑफ क्रिकेटर्स इज इक्वल टू 30. नंबर ऑफ खो-खो प्लेयर इज इक्वल टू 20. नंबर ऑफ क्रिकेटर्स 30 आहेत, नंबर ऑफ खो-खो प्लेयर्स 20 आहेत. पण इथे आपल्याला तुम्ही शेवटी पाहाल की आपल्याला रेशो काढायचा आहे तो क्रिकेटर्स आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्सचा. आता इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ प्लेयरची संख्या दिलेली नाही, ती आपल्याला प्रथम काढावी लागेल. द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू टोटल नंबर्स म्हणजे क्रिकेटर्स आणि खो-खो या दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 30 + 20 इज इक्वल टू 50. तर टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू 50. आता आपल्याला रेशो काढायचा आहे. द रेशो ऑफ द नंबर ऑफ cricketers to the total number of players. The ratio of the numbers of cricketers to the total number of players. तर या ठिकाणी क्रिकेटर्स आहेत 30 इज टू टोटल नंबर ऑफ प्लेयर्स आहेत 50 लिहून घेतलेले आहेत. 30:50 is equal to 30 upon 50 is equal to
30 आणि 50 या दोन्ही संख्या 10च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण 10 ने भाग लावणार आहोत. 50 डिवायडेड बाय 10. 10 3 द 30, 10 5 द 50, 3/5 इज इक्वल टू 3:5. तर रेशो आलेला आहे 3:5. तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी जे गुणोत्तर आहे ते आलेले आहे 3:5. उत्तर लिहूया आपण. द रिक्वायर्ड रेशो इज 3:5. Question number 5. Snehal has a red ribbon that is 80 cm long and a blue ribbon 2.20 meter long. What is the ratio of the length of the red ribbon to that of the blue ribbon? आता स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबन आहे आणि 2.20 मीटर लांबीची ब्ल्यू रिबन आहे. तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर प्रथम दिलेली माहिती आपण लिहून घेऊया. लेंथ ऑफ रेड रिबन इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ ब्ल्यू रिबन इज इक्वल टू 2.20 मीटर. आता इथे एकक पहा, इथे सेंटीमीटर आहेत आणि इथे मीटर आहेत. तर आपण मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करणार आहोत, कारण रेशो काढण्यासाठी युनिट म्हणजे एकक सारखे असणे आवश्यक आहेत. 2.20 मीटरला आपण रूपांतर सेंटीमीटर करणार आहोत. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 2.20ला 100 सेंटीमीटरने गुणायचं आहे. तर 220 म्हणजे 220 सेंटीमीटर. गुणाकार केल्यानंतर आपण पॉईंट द्यायचे आहेत. तर उत्तर आलेलं आहे 220 सेंटीमीटर. 220 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला रेड रिबनची लांबी आणि ब्ल्यू रिबनची लांबी मिळालेली आहे. आता आपल्याला लाल रिबिनीच्या लांबीचे निळ्या रिबिनीच्या लांबीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे. लिहून घेऊया आपण. द रेशो ऑफ द लेंथ ऑफ रेड रिबन टू that of blue ribbon. लाल रिबिनीची लांबी आहे 80 सेंटीमीटर आणि निळ्या रिबिनीची लांबी आहे 220 सेंटीमीटर बरोबर 80/220 इज इक्वल टू. तर लक्षात घ्या, युनिट प्लेसला जर 0 असेल तो जर आपण अगोदरच कट केला तर भाग लावणं सोपं जातं. तर आपण इथे युनिट प्लेसला 0 आहे तो कट करणार आहोत. एक कट केलेला आहे. तर शिल्लक राहिलेले आहेत 8/22. आता 0 कट केला म्हणजे याला 10ने भाग लागलेला आहे. तो आपण इथे भाग लावलेला नाही आहे. सोपी पद्धत आहे. आपण डायरेक्ट कट केलेला आहे. तर इथे शिल्लक राहिलेत 8/22. आता 8 आणि 22 कोणाच्या टेबलमध्ये येतात? तर 2च्या टेबलमध्ये येतात. म्हणून आपण इथे 8/22ला 2ने भाग लावणार आहोत. 2 4 द 8, 2 11 द 22. 4/11 इज इक्वल टू 4:11. तर रेशो आलेला आहे 4:11. तर जे आपल्याला गुणोत्तर हवं आहे ते आहे, रेशो आहे तो आहे 4:11. द रिक्वायर्ड रेशो इज द रिक्वायर्ड ratio is 4:11. Question number 6. Shubham's age today is 12 years and his father's age is 42 years. Shubham's mother is younger than his father by 6 years. Find the following ratios. तर या ठिकाणी शुभमचे जे आजचे वय आहे ते 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे आणि शुभमची आई ही त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर पुढील गुणोत्तरं काढायची आहेत.
या ठिकाणी आपल्याला 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, पुढे गुणोत्तर काढायचे आहेत। तर प्रथम आपण प्रश्नात दिलेली माहिती लिहून घेऊया। दिलेली माहिती अशी आहे की शुभमचं जे आजचं वय आहे ते आहे 12 वर्ष। लिहून घेऊया आपण, शुभम्स एज टुडे इज इक्वल टू 12 years। शुभम्स फादर एज टुडे इज 42 years। शुभम्स मदर एज टुडे इज इक्वल टू। तर या ठिकाणी शुभमच्या आईचं वय दिलेले नाही आहे, परंतु इथे अशी कंडिशन दिलेली आहे की शुभमची आई ही त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे। तर शुभमच्या वडिलांचं वय आहे 42 आणि त्याची आई, शुभमची आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे। म्हणजेच आपण या 42 मधून 6 मायनस करूया। 42 - 6 इज इक्वल टू 36 years। म्हणजे शुभमच्या आईचे आजचे वय आहे 36 years। आता आपण पहिला प्रश्न पाहूया, रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे। तर प्रथम आपल्याला शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढायचे आहे। तर पहिली कंडिशन आहे ते आपण सॉल्व करूया। लिहून घेऊया आपण, द रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर एज टुडे। तर शुभमचं आजचं वय आहे 12 वर्ष, आईचं वय आहे 36 years। 12/36 इज इक्वल टू 12 आणि 36 या दोन्ही संख्या 12च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण 12ने भाग लावणार आहोत। डिवायडेड बाय 12 केलेला आहे, 12 1 जा 12, 12 3 जा 36, 1/3 इज इक्वल टू 1:3। तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी जे गुणोत्तर आहे ते आलेले आहे 1:3। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया, रेशो ऑफ शुभम्स मदर एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे। आता इथे आपल्याला शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे ही वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढायचे आहे। दुसऱ्या कंडिशन आपण सॉल्व करूया, द रेशो ऑफ शुभम्स मदर्स एज टुडे टू हिज फादर्स एज टुडे। आता आईचं आजचं वय आहे 36 आणि वडिलांचं आजचं वय आहे 42। 36/42 इज इक्वल टू 36 and 42। आता 36 आणि 42 या दोन्ही संख्या 6च्या टेबलमध्ये येतात, मग आपण 6ने भाग लावणार आहोत। 6 डिवायडेड बाय 6, 6 6 जा 36, 6 7 जा 42। सो आन्सर इज 6/7 इज इक्वल टू 6:7। म्हणजेच शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी जे गुणोत्तर आहे ते आहे 6:7, म्हणजे 6:7। तर तिसरी कंडिशन पहा, व्हेन शुभम वॉज 10 years old द रेशो ऑफ हिज एज टू हिज मदर्स एज देन। तर या ठिकाणी आपल्याला शुभमचे वय जेव्हा 10 वर्ष होते तेव्हा आईचे वय किती होते हे काढून आपल्याला शुभमचे वय 10 वर्षे असताना आईचे त्यावेळच्या वयाशी असणारा गुणोत्तर आपल्याला काढायचा आहे। आता समजा शुभमचं वय जर 10 वर्ष असेल तर आईचं वय असेल, आता शुभमचं वय 12 वर्ष आहे, म्हणजेच तिथे 2 वर्ष कमी केलेली आहेत। तर आपण प्रथम
शुभमचं वय आपण काढून घेऊया. व्हेन शुभम was 10 years old, that is 2 years ago. म्हणजेच शुभमचं वय जेव्हा 10 वर्ष असेल म्हणजेच आता त्याचा 12 वर्ष आहे म्हणजेच 2 वर्षापूर्वी. His mother age was, शुभमचं आजचं वय आहे 12 वर्ष. आता 10 वर्ष असताना म्हणजेच इथे 2 वर्ष आपण कमी केले म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणजेच आईच्या आजच्या वयातून सुद्धा आपल्याला 2 वर्ष कमी करावे लागतील. हिज मदर्स एज वॉज 36 मायनस 2 इज इक्वल टू 34 इयर्स. म्हणजे जेव्हा शुभमचं वय 10 वर्ष असेल तेव्हा त्याच्या आईचं वय हे 34 years असेल. सो द रेशो इज 10:34. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा शुभम 10 वर्षाचा असेल म्हणजेच आता तो 12 वर्षाचा आहे म्हणजे ते 2 इयर कमी केलेले आहेत. जेव्हा शुभमचं वय 10 वर्ष असेल तेव्हा त्याच्या आईचं वय हा 34 वर्ष असेल. The ratio is 10:34 is equal to 10/34 is equal to 10 divided by, आता 10 आणि 34ला आपण भाग लावूया, 2 ने भाग लावूया. प्रथम 2 5 द 10, 2 17 द 34, 2 ने भाग लावल्यावर उत्तर 17 येतो. आता या दोन्ही संख्या प्राईम नंबर आहेत म्हणजे पुढे भाग लागणार नाही म्हणजे उत्तर आलेलं आहे 5:17. शुभमचे वय 10 वर्ष असताना आईच्या त्यावेळेच्या वयाशी जे गुणोत्तर आहे ते आलेले आहे 5:17. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 28 मधील क्वेश्चन नंबर 3 to 6 सोडवलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.